श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तत्पूर्वी बघा, मी तुम्हाला इथे आज माझ्या घरी जी मी दत्त सप्ताहाच्या निमित्ताने जी अशी छानशी देवपूजा केलेली आहे ती शेअर करते। बघा, असं काही घरामध्ये कोणता आपण पारायण करणार असो किंवा काही सण असेल, एखादा आपण पोथी पठण करणार असो, किती वातावरण असं चैतन्यमय वाटतं ना। आणि हे चैतन्यमय वातावरण कशामुळे होतं तर अशी ही सुंदरशी देवपूजा। तर पहा, मला देवपूजा करायला फार आवडतं। असे छोटे छोटे जे देवपूजेमधले अशा गोष्टी आहेत की त्या अगदी मनापासून करायला आवडतात। तुम्ही इथे बघितलं, मी लक्ष्मी मातेला, अन्नपूर्णा मातेचा असं मळवट भरून घेतलेला आहे कुंकवाने, खूप छान दिसतोय। अशीच आजची माझी ही देवपूजा आहे। तर यानंतर मी तुम्हाला याच्या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या ज्याचा आपला जो दत्त सप्ताह सुरू झालेला आहे, म्हणजे बघा, प्रत्येक दत्त भक्त, स्वामी भक्त हा दत्त जयंतीनिमित्त कोणती ना कोणती तरी सेवा करतोच असतो। म्हणजे कोणी गुरुचरित्र पारायण करतं, कोणी स्वामी चरित्र पारायण करतं, कोणी नामजपाचं म्हणजे 11 माळी जप करणं म्हणा। प्रत्येकाला ज्याच्या वेळेनुसार जे जे योग्य आहे ती सेवा प्रत्येक जण आपल्या गुरूंसाठी करत असतो। तर बघा, मी आज इथे तुम्हाला माझी हे स्वामी चरित्र सारामृताचे जे पारायण आहे, 7 पारायण, त्याची मी आजपासून सुरुवात केलेली आहे, तो व्हिडिओ शेअर करत आहे। त्यासाठी मी इथे लागणारं मला सगळं साहित्य आहे, जे अभिषेकचं साहित्य, पूजा मांडणीचं साहित्य, त्यानंतर मी इथे जी पूजा मांडणार आहे तिथे मी हे जे आसन तयार केलेलं आहे ते सर्व तुमच्यासोबत मी इथे शेअर करते आहे। आजची ही माझी पूजा आहे ती या ग्रंथाच्या आपण जी सुरुवात केलेली आहे आजच्या दिवसापासूनची, त्याची मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा, आजपासून मी स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी मी इथे आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेते। तर अभिषेक करत असताना मी सुरुवातीला तांदळाचं आसन दिलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून फुलं अर्पण केलेली आहेत आणि आता मी स्वामी महाराजांना दुधाने अभिषेक करत आहे। त्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र बोलत अभिषेक करत आहे। बघा, दुधाचा अभिषेक करत असताना मूर्तीचा चेहरा कसा असा हसरा दिसतोय। त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने स्वामींची मूर्ती अशी अभिषेक करून घेतली, अगरबत्ती ओवाळली, त्यानंतर दीप ओवाळला। दीप ओवाळून झाल्यानंतर मी स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून साईडला ठेवली। आता त्यानंतर मी इकडे दत्त महाराजांचा अभिषेक करून घेणार आहे। त्यासाठी देखील मी तांदळाचं आसन दिलेलं आहे आणि त्यांना देखील मी दुग्धाभिषेक करताना तुम्ही पाहताय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप करत मी दत्त महाराजांचा अभिषेक पूर्ण करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यांना देखील अगरबत्ती धूप ओवाळून घेतलंय। आता दत्त महाराजांची मूर्ती स्वच्छ मी कपड्याने पुसून साईडला ठेवली। आता इथे बघा, मी आसन तयार करून घेतलेले। दत्त महाराज, स्वामी महाराजांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे, त्यासाठी मी इकडे पिवळ्या कलरचं आसन दिलेले। पाटावरती आधी मी डिझायनर कपडा पिवळाच टाकलाय, त्यानंतर प्लेन पिवळा जे कॉटनचा कपडा आहे तो मी इथे टाकला। त्यानंतर मी प्रथम दीप प्रज्वलित करत आहे। त्यासाठी मी इथे दिव्याची पूजा करून घेत आहे। दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, तसेच दिव्यामध्ये मी तूप टाकून आता हा दिवा प्रज्वलित केलेला आहे। कारण बघा, कोणतीही सेवा करताना किंवा उपाय करताना पण अग्नीच्या साक्षीने केला जातो, त्यामुळे इथे दीप मी पहिला प्रज्वलित केलेला आहे। त्यानंतर आता मी इथे गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करणार आहे आणि दत्तगुरु महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची। तर त्यासाठी पहिल्यांदा मी ही 3 आसनं देऊन घेतली। त्या पहिल्या आसनावरती मी गणपती बाप्पांची ही सुपारीच्या स्वरूपातली पूजा करणार आहे। तरी याच्यावरती
कुंकू अर्पण केलं, हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षदा अर्पण केल्या, त्यानंतर वस्त्र अर्पण केलं कापसाचं आणि त्यानंतर एक फूल अर्पण केलं। आता त्याच्यानंतर इथे मी स्वामी महाराजांची पूजा करत आहे। मूर्ती अभिषेक करून स्वच्छ केल्यानंतर मी मूर्तीला अत्तर लावून घेतलं। हिना अत्तर म्हणजे पूर्ण मूर्तीला नाही लावत मी, कारण काय माहिती ते पूर्ण मूर्तीला लावलं तर मूर्ती अशी चिकट होते, त्यामुळे स्वामींच्या मी पायाला आणि जे आसन आहे किंवा त्यांच्या हातामधली जे मणी आहे त्याला मी ते लावून घेते। त्यानंतर मी इथे स्वामींना छानसा फेटा हार घातला, फुलं अर्पण केली। स्वामी महाराजांची पूजा झाल्यानंतर इथे मी दत्त महाराजांची देखील पूजा करून घेत आहे। बघा आपल्या म्हणतात ना की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जे गुरु असतात त्या गुरूंची पूजा करणं, त्यांना आनंदी ठेवणं किंवा त्यांचा मान राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। ज्या वेळेस आपले देव आपल्यावर कोपतात, कुलदैवत म्हणा, ग्रामदैवत म्हणा, त्यावेळेस आपले जे गुरु असतात ते आपल्याला तारायचं काम करतात, म्हणजे मध्यस्थी करण्याचं काम जे असतं ते गुरूंचं असतं। म्हणून असं म्हटलं जातं की गुरूंना पहिल्यांदा कधीही त्यांची जी षडोपचारे पूजा विधी आहे, पूजा अर्चना आहे ती करून घ्यायची, त्यांना नेहमी खुश ठेवायचं। त्यांच्या ज्या पण काही सेवा अर्चा आहेत आपल्याकडून, आपण बघा संसारिक माणसं आहोत, आपल्याकडून जेवढं जमतं त्या पद्धतीने आपण करायचं। स्वामी म्हणत नाहीत की तासनतास माझ्या समोर बसून तू सेवा कर, माझ्या समोर बसून जप नाम कर, त्याच्यानंतर पोथी वाच, म्हणजे तासनतास तू समोर बस माझ्या, असं काही नाही। बघा स्वामी समर्थ महाराजांना फक्त भक्ती, ते भक्तीचे भुकेले आहेत। तुम्ही कोणत्या प्रकारे भक्ती करताय आणि किती मनापासून करताय याला महत्त्व आहे। मग तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय, त्यावेळेस देखील तुम्ही नामजप करू शकता। बघा स्वामी महाराजांनी म्हटलेलंच आहे की तुम्ही सेवा करताय ना तर ती सेवा तुम्ही मनापासून करा, त्या सेवेचा दिखावा करू नका। तुम्ही केलेल्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस निश्चितच मिळणार। बघा अनेक भक्तांची अशी देखील एक समस्या असते किंवा एक म्हणणं असते की बाबा मी एवढी स्वामी सेवा करतोय किंवा मी एवढं स्वामींचं पारायण करतो, जप करतो, तरीसुद्धा स्वामी महाराज माझ्या इच्छा का पूर्ण होत नाहीत। तर बघा आपल्या जे प्रारब्धात लिहिलंय ते कोणीही पुसू शकत नाही। आपला जो प्रारब्ध आहे किंवा आपल्या नशिबाचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगायला लागतात, पण या प्रारब्धाचे भोग भोगताना आपल्याला शक्ती द्यायचं काम जे आहेत ते आपले गुरु करतात, आपले स्वामी महाराज करतात। त्यामुळेच म्हटलेलं आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, सदैव ते आपल्या पाठीशी आहेत। आपल्याला आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचण असेल तर त्यांची साथ नेहमी आपल्याबरोबर राहते, आपल्या पाठीशी ते राहतात, त्यांची सावली नेहमी आपल्यासोबत असते। त्यामुळे बघा जर गुरु आपल्यासाठी एवढं करत असतात तर आपल्याला देखील गुरूंसाठी काही ना काहीतरी करणं भागच पडतं। यासाठी आता येणाऱ्या दत्त जयंतीच्या निमित्ताने बघा दत्तात्रयांचेच अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यामुळे तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र करा, स्वामी चरित्र करा, अजून तुम्हाला जे कोणते संक्षिप्त गुरुचरित्र असतं ते करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्या सांसारिक आयुष्यातून जेवढा वेळ मिळतोय, जेवढा तुम्हाला मनापासून जे काही आपल्या गुरूंसाठी करावंसं वाटतंय ते तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे बघा मी आज माझ्या घरी स्वामी चरित्र सारामृताची हे पोथीला सुरुवात केलेली आहे किंवा या पारायणाला सुरुवात केलेली आहे। माझी सगळी पूजा मांडणी इथे मी तुम्हाला दाखवली। तर त्यानंतर पोथी पठण करते। केलेली आहे श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन, याची आयुधे आणि वाहन, याची महती वर्णन पुढे याची करण्यासाठी वेदीय समर्थ ठरेल। या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे घेऊन पूर्ण अशी अर्धवी करण्यात आले। त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवारी माता। आता बघा पोथी पठण झाल्यानंतरचा पुढचा भाग येतो म्हणजे आरती। आता आम्ही सगळ्यांनी घरातल्या घरून आरती केली। जन्म मरणाचा पुरला श्रीयंत, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती ओ वाळीता हरली हो चिंता। बघा मी तुमच्यासोबत इथे संपूर्ण पूजा विधी
अभिषेक सगळं पोथीपठण वगैरे शेअर केलं। त्यानंतर आरती झाली। आता आरती झाल्यानंतर मी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवलं। अशा प्रकारे माझ्या एका म्हणजे पहिल्या पारायणाची मी आज पूर्णता केलेली आहे। आता असे 7 पारायण माझे आठवड्याभरात स्वामी महाराज पूर्ण करून घेऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि अशीच कायम स्वामी महाराजांची साथ माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या स्वामी भक्तांवरती तसेच माझ्या यूट्यूब फॅमिलीवरती राहू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर मग तुम्हाला कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ, पूजा पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग माझ्यासोबतच प्रत्येक स्वामी भक्तांनी असे पारायण सुरू केले असेल। सर्वांना श्री स्वामी समर्थ।